नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाचं एक विशेष महत्त्व आहे। त्या सणामागची पारंपरिक विशेष कारणे सुद्धा आहेत। म्हणून पहा, प्रत्येक सणाला आपण त्या सणानुसार काही गोडाचे पदार्थ म्हणा किंवा तिखटाचे असे पारंपरिक पदार्थ बनवत असतो। तर त्यापैकीच आज आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष गोडाचा नारळी भात बनवणार आहोत। तर चला, जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे पातेलं गॅसवर गरम होण्यास ठेवलेलं होतं। त्यामध्ये 2 चमचे भरून तूप टाकणार आहे। 2 चमचे तूप नसेल टाकायचं तर 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल टाकायचे। आता इथे मी काही खडे मसाले घेतलेत, पण हे खडे मसाले गोडाचे फ्लेवर असणारे खडे मसाले आहेत। जसे की विलायची, लवंग आणि दालचिनी। हे तुम्ही चावून खाऊन बघा, खाताना हे हलकेसे गोड लागतात। 7 ते 8 काजू आणि 7 ते 8 बदाम हे मी अखंडच घेतलेले आहेत। 1 वाटी ओल्या नारळाचा चव मी खिसून घेतलेला आहे। अखंड विलायची आवडत असेल तर टाका, नाहीतर विलायची पावडर असेल तर तीही टाका। इथे मी 2 वाटी कोलम तांदूळ घेतलेले आहेत। ह्या तांदळाचा भात खूप मोकळा सुटसुटीत होतो, त्यामुळे ह्या तांदळाला पाण्यात भिजत वगैरे ठेवायची काहीच गरज पडत नाही। तूप टाकून गॅस मी एकदम लो ठेवलेला होता। आता ह्यामध्ये 4 विलायची, 4 ते 5 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। गॅस जर मोठा ठेवला तर तुपातून लगेच धूर निघायला लागतो, त्यामुळे मी इथे गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे। काजू बदाम टाकून हलकेसे लो गॅसवरती परतून घ्यायचे। अगदी हलकेसे परतून घ्यायचे, जास्त तुपाचा धूर निघेपर्यंत किंवा काजू बदामाला डार्क कलर येईपर्यंत नाही परतवायचे। हलकेसे तुपामध्ये परतले की लगेच ह्यामध्ये तांदूळ धुवून टाकायचं। पाणी पूर्णपणे नितळून टाकायचे। तुपामध्ये असे तांदूळ परतल्याने भाताचा शीतनाशीत मोकळा सुटसुटीत होतो, शिवाय भात खायलाही एकदम खमंग लागतो। त्यामुळे नारळी भात आपण गोडाचा बनवतोय म्हटल्यावर ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे। तरच गोडाचा जरी भात असला तरीही ह्या स्टेपमुळे भात अगदी मोकळा सुटसुटीत होतो। आता नारळी भात करतानाची ही एक महत्त्वाची स्टेप आहे बरं का, ती म्हणजे पाणी गरमच करून टाकायचे। गरम पाणी टाकल्याने तांदूळ पाण्यात भिजला जात नाही, लगेच गरम पाण्यात तो शिजला जातो आणि त्यामुळेच मोकळा सुटसुटीत सुद्धा होतो। गार पाण्यात जर तांदूळ शिजायला टाकले तर पहा, पाणी गरम होईपर्यंत तांदूळ त्या पाण्यामध्ये भिजला जातो, त्याला शिजायला वेळ लागतो। म्हणून गार पाणी टाकल्यावर भात चिकट होतो। गार पाण्यातच जर तांदूळ शिजायला टाकले तर पहा, पाणी गरम होईपर्यंत तांदूळ त्या पाण्यामध्येच भिजला जातो आणि त्यामुळे शिजायलाही वेळ लागतो। म्हणून गार पाणी टाकल्यावर भातही चिकटच होतो। आता ह्या भाताला छान उकळी येऊ द्यायची आणि पाव चमचा मीठ टाकायचे। गोडाचा कुठलाही पदार्थ आपण बनवतो त्यावेळेस चिमूटभर का होईना मीठ टाकतोच। आता हा नारळी भात शिजवताना मात्र ह्यावर झाकण ठेवून कधी शिजवायचं नाही, कारण झाकण ठेवून शिजवल्यावर वाफ आतल्या आत राहिल्याने भात लगेच मऊसूत शिजला जातो वाफेमुळे। त्यामुळे झाकण न ठेवता असाच शिजून घ्यायचा। अगदी 2 ते 3 मिनिटात पाणी लगेचच आटलं जातं। आणि हो, गॅस मात्र मोठाच ठेवून पाणी आटवायचं बरं का। तर पहा, पाणी लगेच आटलेलं आहे। थोडंसं अंगापुरतं पाणी राहिलेलं आहे, अगदी हलकंच आहे। आता लगेच ह्यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकणार आहोत। साखरेऐवजी तुम्ही गूळ सुद्धा टाकू शकता। 2 वाटी तांदळासाठी 1 वाटी साखर हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे। इथे मी ओल्या नारळाचा चव वरून टाकलेला आहे, कारण आपण ओल्या नारळाचा नारळी भात करणार आहोत, तर त्याची चव सुद्धा खाताना ओल्या नारळाचीच लागली पाहिजे। म्हणून मी वरून ओल्या नारळाचा चव टाकलेला आहे। ह्याऐवजी तुम्ही तुपामध्ये तांदूळ आपण ज्यावेळेस परततो ना, त्यावेळेस ओल्या नारळाचा चव सुद्धा टाकून तुपामध्ये भाजून त्याचबरोबर घेऊ शकता। आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं। इथे मी थोडासा पिवळा फूड कलर पाण्यात टाकून ठेवलेला होता, तो असा मध्यभागी टाकून घेतलेला आहे। आता ह्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो करून 5 मिनिटं शिजण्यास ठेवायचे। तर पहा, 5 मिनिटांनी भात बघू शकता मस्त शिजलेला आहे। तुम्हाला छान मिक्सी करून दाखवते। पहा, अगदी शीतनाशीत मोकळा सुटसुटीत झालेला आहे। भाताला कलरही बघू शकता काय छान आलेला आहे। चला, आता आपण सर्व करूयात। नारळी भात आहे म्हटल्यावर नारळाच्या पानावर सर्व तर करायलाच हवा। तर पहा, काय छान हा एकदम मस्त रसरशीत
मऊ लुसलुशीत खमंग असा हा नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात अगदी मोकळा सुटसुटीत असा तयार झालेला आहे। तुम्ही असे साधे सोप्या पद्धतीचे पारंपरिक पदार्थ सणासुदीला नक्की करून खाऊ घालत जा। मुलांनाही सणासुदीचे हे पारंपरिक पदार्थ माहिती असायला हवे। तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।